नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू पार्लमेंट ऑफ न्यू इंडिया, भारत का नया संसद भवन, भारताचं हे नवीन संसद भवन काय याच्याबद्दलची डिटेल्ड माहिती आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे। म्हणजे ह्या एकाच लेक्चर मधून तुम्हाला संसद भवनाबद्दलची डिटेल माहिती क्लिअर होईल, पूर्ण डिटेल माहिती की जी न्यू पार्लमेंट ऑफ न्यू इंडिया आहे, नवीन इंडियाचं नवीन पार्लमेंट काय याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या लेक्चर मध्ये बघूया। तर चालू करूया। आपलं जे नवीन पार्लमेंटचं रिसेंटली 28 मे ला इनॉग्रेशन झालं का, त्याबद्दलचे कोणत्या कोणत्या गोष्टी मला माहित पाहिजे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने असेल, नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू ने असेल, या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे। कारण अपकमिंग इयर मध्ये, या वर्षी होणाऱ्या सगळ्या एक्झाम मध्ये कंपल्सरी 100% याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील। तर एकंदरीत हा वाला मुद्दा काय आपण एकदम डिटेल मध्ये बघूया, एकदम डिटेल मध्ये बघूया। सगळ्यात सुरुवातीला मुद्दा येतो सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट। सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मला डिटेल मध्ये पाहायचंय। सगळ्यात सुरुवातीला मुद्दा येतो सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट। सर हे सेंट्रल व्हिस्टा काय, सेंट्रल व्हिस्टा म्हणजे काय ते अगोदर मी समजून घेतो। सर जे इंडिया गेट टू राष्ट्रपती भवन दरम्यानचा जो परिसर आहे, इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवन पर्यंतचा जो 3 किलोमीटरचा एरिया आहे, जो 3 किलोमीटरचा एरिया आहे, याला म्हणतात सेंट्रल व्हिस्टा, याला म्हणतात सेंट्रल व्हिस्टा। जे दिल्लीचं इंडिया गेट आहे तिथून तर राष्ट्रपती भवन पर्यंतचा हा जो 3 किलोमीटरचा रोड दिसतो, ह्या 3 किलोमीटरच्या रोडच्या आसपास आजूबाजूचा सगळा परिसर म्हणजे सेंट्रल व्हिस्टा, म्हणजे सेंट्रल व्हिस्टा। आणि याचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, याचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजे हा पूर्ण एरिया मला डेव्हलप करायचा आहे, हा पूर्ण एरिया मला डेव्हलप करायचा आहे, यासाठी आहे सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट। आणि त्या प्रोजेक्टसाठी 20,000 करोड रुपये अलॉट केलेले सेंट्रल गव्हर्नमेंटने, 20,000 करोड रुपये अलॉट केलेले सेंट्रल गव्हर्नमेंटने। मग मला हा सेंट्रल व्हिस्टा नावाचा प्रोजेक्ट काय ते माहित पाहिजे। सेंट्रल व्हिस्टाच्या ह्या साईडला तुमचं आपलं पार्लमेंट आहे, त्याच्याबद्दलच्या पण डिटेल गोष्टी आपण बघणार आहे। पण सगळ्यात सुरुवातीला सेंट्रल व्हिस्टा वाला मुद्दा मी इथून क्लिअर करून घेतला। एकंदरीत सेंट्रल व्हिस्टा कशाला म्हणायचं, त्याची रिडेव्हलपमेंट करायची आहे, तो वाला पार्ट बघा। बरोबर त्या सेंट्रल व्हिस्टाच्या इथंच जर सेंट्रल व्हिस्टाचं आपण जर पाहिलं तर राष्ट्रपती भवन कडून तुम्ही इंडिया गेट कडे जात असताना तुमच्या डाव्या साईडला इथं ओल्ड पार्लमेंट दिलेलं आहे, ओल्ड पार्लमेंट हाऊस, आणि इथं न्यू पार्लमेंट हाऊस दिलेलं आहे, न्यू पार्लमेंट हाऊस दिलेलं आहे। हा वाला एक मुद्दा मला पाहायचा आहे। म्हणजे आता त्याच प्रोजेक्ट मधला हा जो सेंट्रल व्हिस्टाचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, त्याच रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये न्यू पार्लमेंट हाऊस बनवलंय, नवीन संसद भवन बनवलंय। मला या नवीन संसद भवनाबद्दल सोबत जुन्या संसद भवनाबद्दल डिटेल्ड गोष्टी याच्यामध्ये पाहिजे, डिटेल गोष्टी याच्यामध्ये पाहिजे। म्हणून तर एकंदरीत हे न्यू पार्लमेंट ऑफ न्यू इंडिया कोणत्या प्रोजेक्टच्या अंतर्गत येतं, तर सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत येतं, सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत येतं। हा वाला एक मुद्दा मी इथून क्लिअर केला। सर ही सेंट्रल व्हिस्टा नावाचा जो प्रोजेक्ट होता, हा जो प्रोजेक्ट आहे याला अगोदर लुटेन्स दिल्ली म्हणायचे। सर यालाच लुटेन्स दिल्ली का बरं म्हणायचे, कारण ही जी संकल्पना आहे, जी सेंट्रल व्हिस्टाची जी संकल्पना आहे, ही इडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर म्हणून हे दोन इंग्रज जेव्हा भारतामध्ये राज्य करत होते, अराउंड जे आपलं ओल्ड पार्लमेंट आहे, हे ओल्ड पार्लमेंटचे आपलं जी बांधकाम चालू झालं होतं 1921 ला, आणि ते पूर्ण झालं 1927 ला। म्हणजे हे सेंट्रल व्हिस्टा वाला जो प्रोजेक्ट आहे हा अराउंड 1921 ते 1947 मध्ये डेव्हलप केला होता, आणि तो करण्यामागची संकल्पना होती इडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर, म्हणून याला लुटेन्स दिल्ली असं म्हणायचे, लुटेन्स दिल्ली असं म्हणायचे। मला हा वाला पार्ट एकदम सुरुवातीला क्लिअर पाहिजे, लुटेन्स दिल्ली का बरं म्हणायचे, कारण इडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर ह्या दोन इंग्रज लोकांनी ही संकल्पना मांडली होती का भारताचं पार्लमेंट कसं पाहिजे, राष्ट्रपती भवन कसं पाहिजे, राष्ट्रपती भवन पासून जो रोड जातोय गेट पर्यंत,
बरोबर त्या रोडच्या 3 किलोमीटर रोडला ही एक लाईन आहे येलो कलर मध्ये, ही राष्ट्रपती भवनच्या सेंटर पासून बरोबर तुमच्या इंडिया गेटच्या सेंटर पासून बरोबर राष्ट्रपती भवन पर्यंत जाते, राष्ट्रपती भवनच्या त्या चेअर पर्यंत जाते, हा वाला पार्ट आहे. आणि हा पूर्ण जो 3 किलोमीटरचा रोड आहे, 3 किलोमीटरचा रोड आहे आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे हाऊस आहे. तर त्या केसमध्ये जर आजूबाजूचा जर मी परिसर पाहिला, आजूबाजूचा त्या केसमध्ये परिसर पाहिला तर त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल. इथं न्यू पार्लमेंट दिसेल, ओल्ड पार्लमेंट दिसेल किंवा बाकीच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. तर या सगळ्या गोष्टीला लुटेन्स दिल्ली म्हणायचे, लुटेन्स दिल्ली म्हणायचे, कारण ही संकल्पना होती एडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांची. हर्बर्ट बेकर यांची सर ही पहिली संकल्पना मी क्लिअर करून घेतली. त्याच्यानंतर मग सर तिथं काय काय मी तुम्हाला तेच सांगितलं का साऊथ ब्लॉक आहे, उद्योग भवन आहे, जवाहरलाल नेहरू भवन आहे, निर्माण भवन आहे, नॅशनल म्युझियम आहे, विज्ञान भवन आहे, व्हाईस प्रेसिडेंट हाऊस आहे, इंडिया गेट आहे. त्याच्यानंतर इकडे जर मी गेलो तर नॉर्थ ब्लॉक मध्ये कृषी भवन आहे, पार्लमेंट ऑफ इंडिया आहे. मी आता सांगितलं हे पार्लमेंट ऑफ इंडिया, त्याच्या शेजारी न्यू पार्लमेंट ऑफ इंडिया झालंय. इकडे राष्ट्रपती भवन आहे, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट आहे, शास्त्री भवन आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तो वाला एक मुद्दा माहित पाहिजे. द सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट वॉज लॉन्च इन 2019. ऍक्च्युअल हा 2019 मध्ये सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लॉन्च झाला. 3 किलोमीटरचा 1.9 मील किंवा माईल आपण ज्याला म्हणतो असा लॉंग रोड आहे. आणि ह्या रोडला म्हणतात राजपथ. त्या रोडला काय म्हणतात राजपथ. म्हणजे राष्ट्रपती भवन पासून इंडिया गेट पर्यंतचा जो मधला रोड आहे तो आहे राजपथ, तो आहे राजपथ. हा पण मला माहित पाहिजे. बिटवीन राष्ट्रपती भवन टू इंडिया गेट, राष्ट्रपती भवन टू इंडिया गेट. सर हा वाला बेसिक पार्ट मला माहित पाहिजे. आता मी येतो जुन्या असलेल्या आपल्या पार्लमेंटवर. आता मला सगळ्या गोष्टी डिटेल पाहिजे आहे. लोकसभाची सीट किती होते, राज्यसभाची सीट किती होते, याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी काय आहे, कशी आहे, सगळ्या गोष्टी मी डिटेल मध्ये बघणार आहे. पार्लमेंट बिल्डिंग न्यू वर्सेस ओल्ड. नवीन मध्ये काय आहे, जुन्यामध्ये काय आहे. अगोदर जुन्यामध्ये बघा सर, जुन्याची जे बांधकाम आहे, द एक्झिस्टिंग पार्लमेंट बिल्डिंग होती, म्हणजे जी जुनी आपली पार्लमेंट बिल्डिंग आहे सर्क्युलर, ही 12 फेब्रुवारी 1921 ला हिचं बांधकाम चालू झालं. 12 फेब्रुवारी 1971. द फाउंडेशन फॉर द एक्झिस्टिंग पार्लमेंट लेड बाय द ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी त्याचं फाउंडेशन वगैरे केलं होतं. इट वॉज डिझाईन बाय, हे डिझाईन कोणी केलं होतं, एडविन लुटेन्स अँड हर्बर्ट बेकर. हे वाला मुद्दा आपण पाहिला, जे लुटेन्स दिल्लीवाला मुद्दा मी पाहिला तो इथून पाहिला होता. एडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी हा वाला प्रोग्राम केला होता किंवा यांनी याचं बांधकाम वगैरेचं डिझाईन केलं होतं. हा वाला एक मुद्दा माहितीये सर. हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पूर्ण 6 वर्ष लागले होते. मी ओल्ड पार्लमेंट बद्दल अगोदर बोलतोय, मी न्यू पार्लमेंट बद्दल पण बोलणार आहे, पण हे सध्या ओल्ड पार्लमेंट बद्दल सांगतो. सर 2021 ला चालू झालं. कोण होतं त्याचं एक्झिस्टिंग फाउंडेशन साठी, एकंदरीत डिझाईन कोणाची होती सर, वर्ष किती लागले, सोबत कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागली होती त्या काळामध्ये, म्हणजे 1921च्या दशकामध्ये 83 लाख रुपये. 83 लाख रुपये. आणि फायनल ते बांधकाम झालं जानेवारी 18, 1927 ला. म्हणजे 1921 ते 1927 असा पूर्ण 6 वर्षांचा काळ त्यासाठी लागला होता. 6 वर्षांचा काळ त्यासाठी लागला होता. सर ओपनिंग सेरेमनी वॉज परफॉर्म बाय द विसरॉय अँड द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड इर्विन. तेव्हाचे जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते लॉर्ड इर्विन यांनी त्याचं इनॉग्रेशन केलं होतं. त्यांनी त्याचं इनॉग्रेशन केलं होतं. जसं यावेळेस नरेंद्र मोदी यांनी केलं तसं यांनी त्याचं इनॉग्रेशन केलं होतं. मग ओल्ड पार्लमेंट बद्दल मला ह्या थोड्याफार गोष्टी माहित पाहिजे. किती वर्ष लागले होते कन्स्ट्रक्शन साठी, किती रुपये खर्च झाले, कधी पूर्ण झालं, कोणी इनॉग्रेशन केलं, डिझाईन कोणाची होती, सुरुवात कधी झाली होती, ह्या वाल्या बेसिक गोष्टी मी ओल्ड पार्लमेंट बद्दल लक्षात घेतल्या. सर अजून आपल्याला ओल्ड पार्लमेंट बद्दल गोष्टी पाहत असताना ओल्ड पार्लमेंट जे आपलं जुनं संसद भवन जे ते 170 मीटर मध्ये टोटल एरिया म्हणजे 560 फूट इन द डायमीटर अँड कव्हर द एरिया 2.4 हेक्टर, जवळपास 6 एकरामध्ये पसरलेलं आहे. हे पूर्ण 6 एकरामध्ये पसरलेलं आहे. सर त्याची जी सिटिंग कॅपॅसिटी होती, जी जुन्या पार्लमेंटची जी सिटिंग कॅपॅसिटी होती ही 788 सीटची होती. म्हणजे राज्यसभासाठी 245 सीट आणि लोकसभासाठी 543 सीट, एवढी 788 ची तिची सिटिंग कॅपॅसिटी होती जुन्या पार्लमेंटची. आता नवीन पार्लमेंटची सिटिंग कॅपॅसिटी अराउंड 1272 वर गेली. तो वाला मुद्दा पण बघणार आहे. पण मला जुन्या पार्लमेंटची जी सिटिंग कॅपॅसिटी आहे 245 आणि 543 ही सिटिंग कॅपॅसिटी होती.
6 एकर मध्ये जे जुनं पार्लमेंट आपलं होतं, आता इथं काही गोष्टी दिलेल्या आहे बघा. अराउंड 24,281 स्क्वेअर मीटर मध्ये म्हणजे 6 एकर मध्ये पसरलेलं आहे. 245 आणि मी 500 तुम्हाला एकंदरीत 43 सांगितले. नंतर ह्या गोष्टी वाढवल्या होत्या, पण ऍक्च्युअल सिटिंग कॅपॅसिटी ही त्यांची जी होती ती तुम्हाला जी मी सांगितली मागच्या स्लाइड मध्ये तीच ऍक्च्युअल होती. की कोणती 788 245 प्लस 543. त्याच्यानंतर जसजसे सीट वाढले तसं त्यावाल्या गोष्टी वाढवल्या होत्या थोड्याफार एक्स्ट्रा, पण सिटिंग कॅपॅसिटी तेवढीच होती. 83 लाख रुपये खर्च झाला. तर महत्वाचा मुद्दा इथं आहे. आता इथं नवीन पार्लमेंटसाठी 971 करोड रुपये खर्च आहे. नवीन पार्लमेंटसाठी 971 करोड रुपये खर्च आहे. त्याच्यात लोकसभा सीट आहे कॅपॅसिटी 888 ची आणि राज्यसभा सीटची कॅपॅसिटी 384 ची. ह्या दोघांना कंबाईन केलं तर 1272 ची सिटिंग कॅपॅसिटी आहे. असं ऑप्शन पण त्याच्यामध्ये जर कंबाईन मिटिंग घ्यायची असेल तर ते दोन हॉल एकत्र करता येतात आणि टोटल कॅपॅसिटी 1272. म्हणजे तर लोकसभा सीटची कॅपॅसिटी 888 केलेली आहे आणि राज्यसभा सीटची कॅपॅसिटी 384 केलेली आहे. टोटल दोन्ही मिळून 1272 सीट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. सर सोबत विचार केला तर 64,500 स्क्वेअर मीटर मध्ये ते पसरलेलं आहे. पूर्ण 64,500 स्क्वेअर मीटर मध्ये तो वाला पार्ट पसरलेला आहे नवीन पार्लमेंटचा. इथं आपण काही मुद्दे लक्षात घेऊया. इथं काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. सम लेसर नो फॅक्ट्स अबाउट द न्यू पार्लमेंट हाऊस. काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात तो वाल्या गोष्टी कोणत्या. इट विल हॅव 1272 सीट ऑफ विच 888 आर रिझर्व फॉर लोकसभा आणि 384 फॉर राज्यसभा. म्हणजे 888 लोकसभाची सीट त्याच्यामध्ये ऍक्च्युअल सीट 888 नाही पण तेवढी लोक बसू शकतात एवढी कॅपॅसिटी आहे. आणि 384 राज्यसभाचे कॅपॅसिटी बसण्याची. द बिल्डिंग इज सेड टू हॅव 150 इयर लाईफ स्पॅन. त्या बिल्डिंगचा 150 वर्षाचा लाईफ स्पॅन आहे हे बनवताना सांगितलं होतं. द न्यू बिल्डिंग हॅज द शेप ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या शेप मध्ये नवीन बिल्डिंग आहे. पहिली बिल्डिंग ही आपली सर्क्युलर होती. जी नवीन बिल्डिंग बनलेली पार्लमेंटची ही ट्रायंगुलर आहे. हा एक मुद्दा माहित पाहिजे. द बिल्डिंगचं जे प्रिन्सिपल होतं आर्किटेक्ट होते ए बिमल पटेल म्हणून होते. गुजरातचेच बिमल पटेल म्हणून आर्किटेक्ट बिमल पटेल. हा वाला एक मुद्दा माहित पाहिजे का या बिल्डिंगच्या आर्किटेक्ट कोण होते. बिमल पटेल म्हणून होते. सर सोबत टाटा प्रोजेक्ट लिमिटेड इज द प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू पार्लमेंट बिल्डिंग. नवीन पार्लमेंट बिल्डिंग साठी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड चा प्रोजेक्ट होता हा. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. आर्किटेक्ट होते बिमल पटेल आणि कॉन्ट्रॅक्ट घेतला होता टाटा प्रोजेक्ट यांनी. सोबत द टोटल एक्सपेन्स ऑफ द कन्स्ट्रक्शन इज 971 करोड. टोटल एक्सपेन्स 971 करोड झालं. 971 करोड झालं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो खूप जास्त चर्चेमध्ये मी तो थोडासा डिजिटली पण बघणार आहे. थोडासा तो वाला पार्ट मी डिजिटली पण बघणार आहे. मी सांगतो सेंगॉल अ हिस्टॉरिकल स्पेक्टर्स विल बी प्रेझेंट इन द न्यू पार्लमेंट बिल्डिंग क्लोज टू द स्पीकर चेअर. जो स्पीकरची जी चेअर आहे त्याच्या शेजारी सेंगॉल आहे. तर एकंदरीत हे सेंगॉल आहे काय ते स्पीकरच्या चेअरच्या शेजारी एक सेंगॉल लावलेलं आहे. तर एकंदरीत हे सेंगॉल खूप जास्त चर्चेमध्ये. तर तो सेंगॉल वाला मुद्दा काय तो आपण बघूया. आज का ये दिन महत्वपूर्ण है. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने एक नया इतिहास रचा है. पूर्व की कई सरकारों ने नए संसद भवन की आवश्यकता पर चर्चा की थी. माननीय प्रधानमंत्री ने इस पर विचार किया और नए भारत के निर्माण की अपनी दूरदर्शिता के साथ उन्होंने नए संसद भवन का निर्माण कराया, जो हमारी विरासत और परंपराओं को आधुनिकता से जोड़ती है. साथियों, नए संसद भवन का निर्माण नूतन और पुरातन के सह अस्तित्व का उदाहरण है. ये नई संरचना लगभग 59,000 श्रमवीरों के योगदान से बनाई गई है. माननीय प्रधानमंत्री ने राष्ट्र की ओर से उनका आभार प्रकट किया है. 75 वर्ष पहले की स्वतंत्रता की भावना को पुनर्जीवित करते हुए माननीय प्रधानमंत्री ने आज तमिलनाडु के अधीनमों से सेंगोल को स्वीकार किया है. सेंगोल राष्ट्र के लिए न्यायपूर्ण और निष्पक्ष शासन का स्मरण कराता है.
सेंगोल तमिल शब्द से मई से लिया गया है, जिसका अर्थ है नीति परायणता। इसके शीर्ष पर न्याय के प्रतीक पवित्र नंदी अपनी अचल दृष्टि में विराजित हैं। ये वही सेंगोल है जिसे श्री जवाहरलाल नेहरू ने 14 अगस्त 1947 की रात को थिरुवावडथुरई आदीनम से एक अनुष्ठान के माध्यम से स्वीकार किया था, जिसका आयोजन भारतीय सभ्यता के अनुसार किया गया था। उसके बाद इस पवित्र सेंगोल को यथोचित सम्मान और स्थान न मिल सका जो मिलना चाहिए था। कहानी मुड़ती है तमिलनाडु के कांचीपुरम की ओर, जहां पूजनीय कांची मठ का आसन है। 15 अगस्त 1978 मठ के 68वें प्रमुख परम पावन श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगढ़, जो महापेरियवा अर्थात प्रबुद्ध ज्येष्ठ के रूप में जाने जाते हैं, वे सेंगोल वृतांत को स्मरण करते हुए अपने अनुयायी डॉक्टर आर सुब्रमण्यम से इसका वर्णन करते हैं, जिसे उन्होंने अपनी किताब में स्थान दिया है। महापेरियवा ने बताया कि स्वतंत्रता दिवस के अवसर पर सेंगोल ने एक महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। हमारे इतिहास की किताबों में यह तथ्य अवश्य होना चाहिए था, लेकिन गत कई वर्षों में कहीं भी इसका उल्लेख नहीं किया गया है। एक बार इस अद्भुत संस्मरण के सार्वजनिक होने पर तमिल मीडिया व प्रकाशनों ने इसे अपने संपादनों और वेबसाइटों में वरीयता दी। माननीय प्रधानमंत्री एक परंपरागत प्रतीक की खोज में थे। तत्पश्चात सेंगोल ने उनका ध्यान आकर्षण किया। उन्होंने इसकी जांच करवाई, जिसका प्रमाण मीडिया विश्लेषणों और पुस्तकों में मिला। आखिरकार सेंगोल की खोज पूरी हुई। यह ऐतिहासिक सेंगोल इलाहाबाद संग्रहालय में मिला। ये चोला साम्राज्य से चली आ रही हमारी भारतीय सभ्यतागत प्रथा है। चोला सदियों तक हमारे उपमहाद्वीप के अग्रणी साम्राज्यों में से एक थे। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि सेंगोल के प्राप्तकर्ता के पास न्यायपूर्ण और निष्पक्ष रूप से शासन करने का आदेश होता है, जिसे तमिल में आणई कहा जाता है। इस विचार से माननीय प्रधानमंत्री प्रभावित हुए। उनके अनुसार जनता के लिए चुने गए लोगों को इस आदेश को कभी नहीं भूलना चाहिए। उन्होंने यह निश्चय किया कि इस अद्वितीय प्रतीक को अमृतकाल के प्रतिबिंब के रूप में अपनाया जाना चाहिए, ताकि राष्ट्र अनंत संभावनाओं से परिपूर्ण रहे। सेंगोल को आज सुबह संसद में उसके सुयोग्य स्थान पर स्थापित किया गया। यह सभी के लिए भारत सरकार के न्यायपूर्ण और निष्पक्ष शासन के अटूट संकल्प का स्मरण कराता है। इस दृढ़ता के साथ भारत विश्व गुरु के रूप में अपना यथोचित स्थान ग्रहण करने की ओर बढ़ रहा है। बघा, तर हे होतं ऑल अबाउट सेंगोल, ऑल अबाउट सेंगोल। आता त्याच्यानंतरचा जर आपण पुढचा मुद्दा पाहिला तर हा वाला पाठ मला माहित पाहिजे कोणता सर। हे एकंदरीत जर सेंगोल नंतरचा आपण पुढचा मुद्दा पाहिला, नवीन बिल्डिंग बद्दल बघूया। नवीन बिल्डिंग बद्दल बघा, आता जी नवीन बिल्डिंग आहे मी तुम्हाला आता सांगितली, टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने बनवलेली आहे। एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने डिझाइन केलेली आहे। बनवलेली टाटा प्रोजेक्टने डिझाइन केलेली एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटने। त्याचे फ्लोअर किती? द बिल्डिंग विल हॅव 4 फ्लोअर, 4 वेगवेगळे फ्लोअर आहे। 64,500 स्क्वेअर मीटर एरियामध्ये ही बिल्डिंग पसरलेली आहे। कन्स्ट्रक्शनचा टाइम अप्रॉक्स 21 महिने म्हणतात, पण ते डिपेंड करतं, काही ठिकाणी 28 म्हणलेला आहे,
कन्स्ट्रक्शन चालू कधी झालं तिथून पुढे काउंट केलं, कन्स्ट्रक्शनचा एकंदरीत मान्यता कधी भेटली तिथून पुढे काउंट केलं, तर हा वाला पार्ट व्हॅरी होणार आहे, हा वाला पार्ट व्हॅरी होणार आहे. तुम्ही कुठून काउंट करता. म्हणून काही ठिकाणी 28 मानता, जिथं आपल्याला एकंदरीत परमिशन भेटली बिल्डिंग बनवायची तिथून पुढे काउंट केलं, तर ऍक्च्युअल तिथून काउंट केलं तर जिथं कन्स्ट्रक्शन चालू झालं तिथून पुढे काउंट केलं तर तो वाला मुद्दा वेगळा आहे. एकंदरीत आपलं सेंट्रल विस्टा नावाचा प्रोजेक्टला मान्यता 2019 ला भेटली होती, म्हणून हा वाला पार्ट व्हॅरी होतो, हा विचारला जाणार नाही. टोटल कॉस्ट 971 करोड रुपये लागलेली आहे. सर सिटिंग कॅपॅसिटी मी तुम्हाला सांगितली 1272 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. 384 प्लस 888 लोकसभा सीटची. आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण पाहिलं होतं हे पूर्ण सेंट्रल विस्टा जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे हा दिल्ली गेट किंवा ज्याला इंडिया गेट मी म्हणतो, इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवन पर्यंत, आणि ह्या रोडला म्हणत होते राजपथ, ह्या रोडला म्हणत होते राजपथ, तो वाला एक मुद्दा मी पाहिलेला आहे. अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर मी आता जातोय, अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर. 20 थिंग्स यू मस्ट नो अबाउट द इंडिया पार्लमेंट. या 20 गोष्टी इंडियाच्या पार्लमेंट बद्दल माहितीच पाहिजे. मी मुद्दामून लेक्चर डिटेल मध्ये बनवतोय, पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, मी मुद्दामून लेक्चर डिटेल मध्ये बनवतोय, कारण मला हे पार्लमेंटचं लेक्चर पाहता दुसरा कोणता सोर्स घेण्याची गरज नाही पडली पाहिजे. सगळ्या गोष्टी माझ्या इथूनच कव्हर झाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी, म्हणून डिटेल मध्ये बनवतोय. आता नवीन पार्लमेंट बद्दलच्या 20 महत्वाच्या गोष्टी कोणत्या, 20 महत्वाच्या गोष्टी कोणत्या. सर पहिला महत्वाचा मुद्दा, द ट्रँग्युलर शेप. तुमच्या नवीन पार्लमेंटचा शेप आहे ट्रँग्युलर. द न्यू बिल्डिंग इज ट्रँग्युलर in the shape mostly because of the plot of the land that it is built on the triangle according to the architect बिमल पटेल. बिमल पटेलचं म्हणणं होतं की बाबा हे ट्रँग्युलर आहे. मोस्टली त्याच्या मागचं रिझन आहे की तिथं जागा जी होती किंवा जो एरिया होता तो ट्रँग्युलर शेप मध्ये अवेलेबल होता. त्या केसमध्ये ट्रँग्युलर पूर्ण प्रोजेक्ट बनवलाय त्यांनी. हा मला पहिला मुद्दा मला माहित पाहिजे का ती बिल्डिंग ट्रँग्युलर आहे. बिल्डिंग कशी नवीन ट्रँग्युलर आहे. नंतरचा दुसरा मुद्दा, एक एक मुद्दा नीट लक्षात घ्या बरं की तुम कशावरही क्वेश्चन तयार होऊ शकतो. मी डिटेल मध्ये बनवलंय, त्याच्यासाठी वेळ खर्च केलाय, खूप सारा रिसर्च केलाय, त्याच्यातून हा पार्ट बनवलाय, तर डिटेल मध्ये येणार. मुद्दा बघा, बिल्ट अप एरिया. द न्यू पार्लमेंट बिल्डिंग 4 फ्लोअर, 4 वेगवेगळ्या फ्लोअरची, अँड द बिल्ट अप एरिया इज 64,500 स्क्वेअर मीटर. द लोकसभा चेंबर विल हॅव 888 सीट अप फ्रॉम द एक्झिस्टिंग 543. सध्या 543 होत्या, तिथून आता नवीन याच्यामध्ये 888 सीट केलेले आहे. विथ द ऑप्शन टू एक्सपांडेड सीटिंग अप टू 1200, जवळपास 72. मी तुम्हाला सांगितलं 384 राज्यसभाच्या पण सीट आहे. हे एकत्र करून 1272 पण आपल्याला करता येतात, म्हणजे ते दोन हॉल एकत्र करून तो वाला पार्ट आपण पाहिला. द लोकसभा विल यूज टू जॉईंट सिटिंग ऑफ द बोथ हाऊसेस इन द अब्सेन्स ऑफ द सेंट्रल हॉल. हा दोन्ही यांना त्याला काय करता येतात, जॉईंट करता येतात. हा वाला मुद्दा मी पाहिला. पहिला मुद्दा बिल्टअप एरियाचा. दुसरा एंट्रन्स. द बिल्डिंग हॅव 6 सेरेमोनियल एंट्रन्स. 6 वेगवेगळ्या एंट्रन्स आहे. 3 साइड फॉर द 3 एंट्रन्स कोणासाठी, प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, लोकसभाचे स्पीकर असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल, यांच्यासाठी 3 वेगवेगळे एंट्रन्स आहे. यांच्यासाठीच्या 3 वेगवेगळे एंट्रन्स आहे. आणि रिमेनिंग 3 एंट्रन्स कोणासाठी आहे, त्या पब्लिक साठी आहे, इन्क्लुडिंग व्हिजिटर्स फॉर द पार्लमेंट टूर. असे व्हिजिटर्स येतात, असे लोक पार्लमेंटच्या टूर साठी व्हिजिटला येतात, अशासाठी एंट्रन्स आहे. सोबत सोबत पब्लिक साठी एंट्रन्स आहे, पब्लिक साठी एंट्रन्स आहे. सोबत सोबत लाईकली टू बी द पार्लमेंट स्ट्रीट असेल किंवा प्रेस ट्रस्ट वगैरे त्यांच्यावाला असेल तर त्यांच्यासाठी पण यावाला एंट्रन्स आहे. पण ज्या 3 एंट्रन्स या ज्या प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, लोकसभा स्पीकर आणि प्राईम मिनिस्टर यांच्यासाठी आहे, त्याचे नाव दिलेले ज्ञानद्वार, शक्तीद्वार आणि कर्मद्वार. ज्ञानद्वार, शक्तीद्वार आणि कर्मद्वार. तर मला हे द्वार पण माहित पाहिजे. ज्ञानद्वार कोणतं आहे, शक्तीद्वार आहे आणि कर्मद्वार आहे. ज्ञानद्वार, शक्तीद्वार आणि कर्मद्वार. तर हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे. टोटल बिल्डिंगला 6 एंट्रन्स आहे, त्यातल्या 3 सेरेमोनियल 3 ह्या सेलिब्रिटीसाठीचे एंट्रन्स आहे. म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट असेल, प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, लोकसभाचे स्पीकर असेल, त्यांचे नाव पण आहे ज्ञानद्वार, शक्तीद्वार आणि कर्मद्वार. हा वाला एक मुद्दा मी इथून क्लिअर करून घेतला. असे 20 वेगवेगळे फॅक्ट्स आपल्याला पाहिजे, 20 वेगवेगळे फॅक्ट्स. त्याच्यानंतर मी पुन्हा एक अॅनिमेशनच्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला दाखवणार काही गोष्टी. एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का, सर महत्वाचा मुद्दा. बिल्ट युझिंग द ग्रीन कन्स्ट्रक्शन टेक्निक. द न्यू बिल्डिंग इज सपोज
टू रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन बाय 30% कंपेअर टू द ओल्ड वन. नवीन जी आपली बिल्डिंग आहे, पार्लमेंटची बिल्डिंग आहे, नवीन पार्लमेंटची बिल्डिंग, ही नवीन पार्लमेंटची बिल्डिंग एकंदरीत 30% इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करते, 30% इलेक्ट्रिसिटी रिड्यूस करते, म्हणजे कमी यूज करते कंपॅरिझन मध्ये ओल्ड वनच्या. जुन्याच्या कंपॅरिझन मध्ये 30% इलेक्ट्रिसिटी कमी लागते. रेन वॉटर असेल, हार्वेस्टिंग असेल, वॉटर रिसायकलिंग सिस्टम असेल, हॅज बीन इन्क्लुडेड. It has been designed to the more space efficient and meet of the function of the next 150 years. मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट 150 years साठी त्याचा लाईफ स्पॅन होता, त्यासाठीच हे अकॉर्डिंग टू मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. सर अर्थक्विक सेफ आहे का? 100% असणार आहे. भूकंपरोधक आहे का? भूकंपरोधक आहे का? तर 100% असणार आहे, कारण मुंबई हे सिस्मिक झोन 5 मध्ये येतं, सिस्मिक झोन 5 मध्ये येतं, म्हणून एकंदरीत अर्थक्विक सेफ ही बिल्डिंग बनवलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. मुंबई कशामध्ये येतं हा वाला एक पार्ट मला माहित पाहिजे. सर त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, लोकसभा. न्यू लोकसभा चेंबर हॅज पिकॉक थीम. अतिशय महत्वाचं. नवीन लोकसभाच्या थीमला नवीन लोकसभाला कशाची थीम आहे? तर ही पिकॉक थीम आहे. इथं तुम्हाला दिसत असेल ही पिकॉक थीम आहे. लोकसभाला कोणती थीम आहे? पिकॉक थीम. डिझाईन ड्रॉ फ्रॉम द नॅशनल बर्ड फिदर. नॅशनल बर्डचे जे फिदरचे पंख आहे, क्रेव्ड ऑन द वॉल अँड सिलिंग, काय ते कॉम्प्लिमेंटेड बाय द टील्स कार्पेट्स. कॉम्प्लिमेंटेड बाय द टील कार्पेट्स. आता हा वाला मुद्दा मला माहित पाहिजे नेमकं लोकसभाच्या चेंबरला कशाची थीम आहे? पिकॉक थीम आहे. आणि राज्यसभा चेंबर हॅज बीन डेकोरेटेड विथ द लोटस एज द थीम. राज्यसभा सीटला लोटसची थीम आहे. लोटसची थीम आहे, कमळाच्या फुलाची थीम आहे, विथ द रेड कार्पेट इन द बोथ लोकसभा अँड राज्यसभा. रेड कार्पेट मध्ये हे. आणि लोकसभा राज्यसभा 2 MP विल बी एबल टू सीट इन द वन बेंच. ह्या एका बेंचवर 2 MP बसू शकता, लोकसभाच्या असेल किंवा राज्यसभाच्या असेल. अँड ईच MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट विल हॅव टच स्क्रीन ऑन द डेस्क. प्रत्येकाच्या डेस्कला टच स्क्रीन पण आहे. माझ्यासाठी इथून महत्वाचा मुद्दा आहे, लोकसभाच्या चेंबरला कशाची थीम आहे? पिकॉकची थीम आहे. आणि राज्यसभाच्या चेंबरला कशाची थीम आहे? तर लोटस फ्लावरची थीम आहे, लोटसची थीम आहे. हा वाला एक मुद्दा मला इथून क्लिअर पाहिजे. सर हे झालं लोकसभा. राज्यसभा आपण इथंच पाहिलं, लोटसची थीम आहे. इन द राज्यसभा चेंबर कॅन अकोमोडेट 384 मेंबर ऑफ द पार्लमेंट ऍट अपोज टू द एक्झिस्टिंग कॅपॅसिटी 250. सध्याची 250 होती, ती 250 वरून 384 केली. द इन्क्रीज कॅपॅसिटी ऑफ द बोथ चेंबर इज मेंट टू द कॅटर द एनी फ्युचर इन्क्रीज द नंबर ऑफ मेंबर फॉलोइंग डिलिमिनेशन. म्हणजे ती जी 250 आणि 543 असे 788 वरून 1272 जी कॅपॅसिटी आपण केलेली आहे, 888 प्लस 384 या हिशोबाने 1272. तर ती करण्यामागचं रिझन असं आहे का भविष्यामध्ये जर मेंबर ऑफ पार्लमेंट वाढले, असा निर्णय घेतला की मेंबर ऑफ पार्लमेंट वाढवायचे, तर त्या केसमध्ये ते तिथं बसू शकले पाहिजे, त्या गोष्टी कॅटर झाल्या पाहिजे. त्यासाठी हा वाला एक महत्वाचा आहे. सातवा महत्वाचा पॉइंट. पुढे जाऊया. कंस्ट्रक्शन हॉल बद्दल विचार केला. न्यू बिल्डिंग हॅज कंस्ट्रक्शन हॉल वेअर द जर्नी ऑफ इंडियन डेमोक्रेसी हॅज बीन डॉक्युमेंटेड. फॅसिलिटी टू द मेंबर पार्लमेंट. मेंबर ऑफ द पार्लमेंट साठी कोणकोणत्या फॅसिलिटी आहे? MP विल हॅव ऍक्सेस टू द लॉज, डायनिंग हॉल अँड द लायब्ररी. तुम्ही डायनिंग हॉल मध्ये, लायब्ररी मध्ये जाऊ शकता. द बिल्डिंग ओपन इन टू द सेंट्रल कोर्ट यार्ड विथ बनियन ट्रीज. हवाला एक मुद्दा माहित पाहिजे मला, बनियन ट्रीज आहे तिथं कोर्ट यार्ड मध्ये. आणि जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे त्यांना लॉज आहे, डायनिंग हॉल आहे किंवा लायब्ररी आहे. ऑफिस स्पेस बद्दल विचार केला आपण. देर आर 6 न्यू कमिटी रूम इन द न्यू बिल्डिंग as opposed to the 3 in the old building. The additional there are 92 rooms as the office for the council of ministry. 92 वेगवेगळ्या रूम आहे, सोबत 6 न्यू कमिटी रूम आहे, 6 कमिटी रूम आहे, 92 वेगवेगळ्या काउन्सिलच्या मिनिस्टर साठी वेगवेगळ्या ऑफिस रूम आहे. ह्या वाल्या सगळ्या गोष्टी ऑफिस स्पेस मध्ये. सर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहिला, महत्वाचा मुद्दा आहे 11वा. महत्वाचा मुद्दा आहे सर काय हो? मटेरियल फ्रॉम अक्रॉस इंडिया. ते नवीन संसद भवन बनवण्यासाठी, नवीन पार्लमेंट बनवण्यासाठी पूर्ण इंडियामधून मटेरियल आणलं. जसं की फॉर द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द बिल्डिंग, construction material has been brought
in the from across the country, including sandstone from the सर मथुरा इन धोलपूर, सँडस्टोन आणले सर मथुरा धोलपूर वरून, ग्रेनाइट फ्रॉम द लखा विलेज ऑफ जैसलमेर राजस्थान, लखा विलेज जैसलमेर राजस्थान मधून तुमचे ग्रेनाइट चालल्या. सिमिलरली द वूड यूज, जे वूड यूज केलंय, लाकूड यूज केलंय डोअर साठी फ्रॉम नागपूर, ते आपल्या महाराष्ट्राच्या नागपूर मधून आहे. क्राफ्ट्समॅन फ्रॉम द मुंबईवरून आणले होते. हॅव लीड द वुडन आर्किटेक्चर डिझाईन, ते आर्किटेक्चर डिझाईन करण्यासाठी. आणि बादोही वेवर्स फ्रॉम द उत्तर प्रदेश हॅज मेड टू द ट्रॅडिशनल अँड हँड नॉक्टेड कार्पेट फॉर द बिल्डिंग. तर असं त्या बिल्डिंगच्या इंटेरियर साठी एक्सटेरियर साठी जे काही वेगवेगळे लागणारे हे भारताच्या वेगवेगळ्या भागातून आणलेले, भारताच्या वेगवेगळ्या भागातून आणलेले. आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिजिटली पण दाखवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी पुढे डिजिटली पण आहे सर. त्याच्यानंतर गांधीचा स्टॅच्यू आहे 16 फीट टॉल ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ महात्मा गांधी आहे. नॅशनल सिम्बॉल पण याच्यामध्ये दिलेला आहे. द बिल्डिंग रिप्लेस विथ द नॅशनल सिम्बॉल इन्क्लुडिंग द नॅशनल इम्ब्लेम, द लायन कॅपिटल ऑफ अशोका, द लायन कॅपिटल ऑफ अशोका आहे. दॅट वेट 9500 kg अँड 6.5 मीटर हाईट, आणि 6.5 मीटर हाईट आहे. अँड व्हिजिबल फ्रॉम द डिस्टन्स, लांबून दिसलं पाहिजे या हिशोबाने. 9500 kg 6.5 मीटर हाईट असलेलं तुमचं लायन कॅपिटल ऑफ अशोका पण त्याच्यामध्ये शो केलेलं आहे. सर द कॉस्ट ऑफ द बिल्डिंग, हा लय महत्वाचा मुद्दा आहे. कॉस्ट ऑफ द बिल्डिंग, जेव्हा द कॉस्ट ऑफ द न्यू पार्लमेंट हाऊएव्हर रिमेन अननोन, आतापर्यंत ते अननोनच आहे. कारण द इनिशियल कॉन्ट्रॅक्ट वॉज गिव्हन टू द 861.9 करोड, 861.9 करोडचं इनिशियल कॉन्ट्रॅक्ट होतं टू टाटा प्रोजेक्टचं. But by the time of the project started, the cost is 971 crore, 971 crore झाली. Since the government officials say that the cost gone to जवळपास 1200 करोड रुपये खर्च झाला असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. इन्क्लुडिंग 200 करोड रुपये त्यांचा आर्ट वर्क प्रोक्युअर्ड बाय द कल्चर मिनिस्ट्री, जे आर्ट वर्क साठी 200 करोड रुपये वगैरे खर्च झाले असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला माहित पाहिजे. त्याच्यानंतर गोल्डन जे स्केप्टर आहे ज्याला मी सेंगॉल म्हणतो, ह्या सेंगॉल बद्दलची ते डिटेल माहिती आपण पाहिली. सेंगॉल बद्दलची डिटेल माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. काय हे सेंगॉल काय, ते कुठं ठेवलेलं आहे, काय ह्या वाल्या गोष्टी मी पाहिल्या. गोईंग डिजिटल in the line with the environment friendly focus on the new parliament or records, house proceeding, the questions and other business are being digitized. Besides the tablet and iPods will become the norm. प्रत्येक एमपी ला तिथं डिजिटल स्क्रीन ठेवलेलं आहे, माईक वगैरे एकदम डिजिटल केलेलं आहे. गॅलरीज इन द बिल्डिंग, बिल्डिंगच्या ज्या गॅलरीज आहेत त्या गॅलरीज, बिल्डिंगच्या ज्या गॅलरीज आहे त्या गॅलरीजला नाव दिलेलं आहे शिल्प म्हणून. हे वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता त्याच्याबद्दल विचार करा, वास्तुशास्त्रानुसार काय केलंय त्यांनी, काय केलं, वेगवेगळे अॅनिमल जे आहे, वेगवेगळे अॅनिमलचे जे गार्डियन स्टेटस विल बी एक्झिबिटेड केलंय. म्हणजे त्याच्यामध्ये जे महत्वाचे अॅनिमल मानले जातात, इट्स इन्क्लूड द इलिफंट असेल, हॉर्सेस असेल, इगल्स असेल, सॉन असेल, मिथिकल क्रिएचर शार्दुल्ला असेल आणि मकर असेल. तर हे वेगवेगळे अॅनिमल पण त्यांनी तिथं वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले. तर हे वाले वास्तुशास्त्रानुसार या वाल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. वास्तुशास्त्रानुसार त्या वाल्या गोष्टी पण मी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये दाखवतो. रिकग्नाइझिंग द वर्कफोर्स, जवळपास 60,000 वर्कर्सने काम केलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ द अराउंड 60,000 वर्कर्स, 60,000 वर्कर्सने इंडियामधल्या व्हेरियस वेगवेगळ्या भागातून आलेले 60,000 वर्कर्सने काम केलेलं आहे. आणि रिक्रिएशनची गरज काय होती किंवा रिक्रिएशन का बरं केलं, बिफोर बिंग द सिलेक्ट ऍज द साईट, जी साईट सिलेक्ट केली फॉर द न्यू पार्लमेंट बिल्डिंग, the 9.5 acre plot opposite to the old parliament house was marked for the recreation use. जे अपोजिट साइडला 9.5 एकरचा प्लॉट होता तो मार्क केला होता रिक्रिएशन साठी. सुरुवातीला त्याच्यावर व्हेकल पार्किंग असायची किंवा वेगवेगळे घर वगैरे बांधलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी करून तिथं रिक्रिएशन केलंय. आता ह्याच सगळ्या गोष्टी, यात सगळ्या ज्या गोष्टी आहे, यात सगळ्या गोष्टी डिजिटली पाहू आपण. ह्या ज्या मी सगळ्या 20 वेगवेगळ्या थिंग सांगितल्या त्या डिजिटली पद्धतीने पाहूया ह्या पद्धतीने. भारत विविधता का दर्पण, एकता की मूरत,
और लोकतंत्र की जननी। यहां गणतांत्रिक व्यवस्थाओं के उदाहरण हैं वेदों में। वैशाली की गण परिषद के उत्कोचों में, आचार्य चाणक्य के अर्थशास्त्र में, उत्तरा मेरूर के शिलालेखों में वर्णित चोल साम्राज्य की पंचायत व्यवस्था में, उनकी गणम और वार्यम व्यवस्था में, भगवान बसवेश्वर की अनुभव मंटपम की धारणा में। गण, सभा, गणपति, समिति, लोकपाल जैसे शब्द भारत में हजारों साल से अस्तित्व रखते हैं। स्वरूप बदलता रहा, संस्कार नहीं। बदलते समय के साथ भारत बना विश्व का सबसे विशाल लोकतंत्र, जिसका साक्षी बना हमारा संसद भवन। करीब एक शताब्दी पहले 1927 में औपनिवेशिक हितों के लिए यह काउंसिल हाउस बना। देश आजाद हुआ, ये भारत की संसद बनी। यहीं पर हमारा संविधान रचा गया। आज यहीं से लोकसभा के 545 और राज्यसभा के 245 सदस्य भारत के नागरिकों का प्रतिनिधित्व करते हैं। विचार विमर्श की तंदुरुस्त प्रक्रिया से देश को दिशा दिखाती है ये गोल आकार संसद। इतिहास की कई अभूतपूर्व उपलब्धियों का साक्षी संसद भवन। समय के साथ यहां पर्याप्त जगह और सुविधाओं का अभाव होने लगा था। आधुनिक तकनीक का क्रियान्वयन चुनौतीपूर्ण हो रहा था। ऐसे में विगत कई दशकों से कई सरकारों ने नए भवन की आवश्यकता को महसूस किया, पर इसे साकार करने का साहस किया गया माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में। और 10 दिसंबर 2020 को संसद के नवनिर्मित भवन की आधारशिला रखी गई। 2.5 वर्ष से भी कम समय में 65,000 वर्ग मीटर में फैले इस भवन का लगभग 60,000 श्रमवीरों द्वारा 23 लाख मानव दिवस से भी अधिक सृजित रोजगार से निर्माण कार्य पूरा किया गया, जो अपने आप में कीर्तिमान है। भारतीयों द्वारा भारतीयता के विचार से ओतप्रोत भारत के संसद भवन के निर्माण का शुभारंभ हमारी लोकतांत्रिक परंपराओं के सबसे अहम पड़ाव में से एक है। नए भारत के हर नागरिक की आकांक्षाओं और उज्जवल भविष्य को समर्पित संसद के नए भवन का निर्माण मौजूदा संसद भवन के प्रांगण में ही किया गया है। आने वाले समय में संसद के नए और मौजूदा भवन एक दूसरे के पूरक होंगे। इस भवन में प्रवेश के 6 द्वार हैं, जो भारतीय सभ्यता के अनुसार प्रकृति को अपनी कृतज्ञता व्यक्त करते हैं। मकर और हंस यानी जल को नमन, शार्दुल और गरुड़ यानी नभ को नमस्कार, अश्व और गज यानी थल को प्रणाम। संसद के नए भवन का नया विराट लोकसभा कक्ष, जो राष्ट्रीय पक्षी मोर से प्रेरित है। इसका आकार मौजूदा लोकसभा से लगभग 2 गुना बड़ा है। नया राज्यसभा कक्ष राष्ट्रीय पुष्प कमल से प्रेरित है। जिसका आकार भी मौजूदा राज्यसभा कक्ष से लगभग 1.5 गुना बड़ा है। यह भवन देश की जनता को समर्पित है। इसलिए लोकसभा और राज्यसभा में जनता के स्वागत के लिए विशाल दर्शक दीर्घा का निर्माण किया गया है।
अत्याधुनिक डिजिटल उपकरण दोनों सदनों की सुविधाओं को नया आयाम देते हैं। यहां सदन की कार्यवाही को विभिन्न भाषाओं में सुना और पढ़ा जा सकता है। सदस्यों के लिए बायोमेट्रिक की सुविधा है। वोटिंग के परिणाम और सदन की कार्यवाही के प्रसारण के लिए विशाल मल्टीमीडिया डिस्प्ले, ऑटोमेटिक कैमरा कंट्रोल और कमांड सेंटर का भी निर्माण किया गया है। यह नया स्मार्ट भवन पूरी तरह से पेपरलेस है। इस भवन के एक भाग में लोकसभा है, दूसरे में राज्यसभा। और इस भवन का केंद्र समर्पित है हर भारतीय को, जिनके लिए सेंट्रल फॉयर में बना है संविधान कक्ष, जहां वे भारत में लोकतंत्र के अतीत से वर्तमान की यात्रा का अनुभव कर सकते हैं। यहीं भारत के संविधान की डिजिटल प्रतिरूपी भी रखी गई है। इसी सेंट्रल फॉयर में ऊपर की त्रिकोणीय छत से सूर्य की किरणें ब्रह्मांड का भ्रमण करते हुए पेंडुलम क्लॉक पर गिरती हैं। ये किरणें बरगद के पेड़ को नहलाती हैं और सदस्यों के लिए निर्मित कक्ष, पुस्तकालय, भोजन कक्ष में फैल जाती हैं। आत्मनिर्भर भारत के प्रतीक इस भवन के निर्माण में भारत के हर भाग ने अपनी भागीदारी निभाई है। कहीं महाराष्ट्र की सागौन की लकड़ी सजी है, उन्हीं से दोनों सदन में अशोक चक्र भी बना है। कहीं राजस्थान का शानदार स्टोन वर्क, कहीं उत्तर प्रदेश की कालीन बिछी है, कहीं त्रिपुरा की बैम्बू वुड फ्लोरिंग, वहीं सफेद मार्बल गुजरात से आया है। एक भारत श्रेष्ठ भारत की भावना से प्रेरित सभी वर्गों, प्रांतों ने मिलकर बनाया है ये भवन। ये भवन इको फ्रेंडली होने के साथ साथ भूकंप रोधक भी है। 1700 से अधिक दरवाजे, खिड़कियां हैं। 3.5 किलोमीटर लंबे बिल्डिंग कॉरिडोर्स हैं। ये भवन विकास और विरासत का अद्भुत संगम है। एक तरफ यहां सुरक्षा और सुविधा के लिए स्मार्ट फीचर्स और स्मार्ट एक्सेस की व्यवस्था है, वहीं भारत की प्राचीन कलाओं का अद्भुत एकीकरण भी है। तो नया भवन आत्मनिर्भर भारत के निर्माण का गवाह बनेगा। पुराने संसद भवन में देश की आवश्यकताओं की पूर्ति के लिए काम हुआ, तो नए भवन में 21वीं सदी के भारत की आकांक्षाएं पूरी की जाएगी। नए भारत के आत्मविश्वास को बढ़ाता, विकसित भारत के संकल्प को गति देता, ये है हम भारतीयों का संसद भवन। बघा, तर ही होती पूर्ण आपल्या न्यू पार्लमेंट बद्दलची माहिती। सोबत सोबत आता निश्चितच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडत असेल, तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका, कारण हे सगळं कंटेंट बनवायला, ह्या डिजिटल गोष्टी बनवायला किंवा हे लेक्चर शूट करायला भरपूर कष्ट लागतात। मागच्या 2 दिवसापासून याच्यावर काम चालू आहे का द्यायचं तर कॉन्क्रीट सोल्युशन दिलं पाहिजे, म्हणून 2 दिवसाचा वेळ घेऊन हा प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणून व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका, लाईक सगळ्यांनी करा, कमेंट सगळ्यांनी करा। सोबत सोबत सारथी जीए बाय अक्षय चोयके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। सोबत सोबत आपल्या 2 बॅचेस चालू आहे,
जनरल अवेअरनेस योद्धा 2.0 याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर आहे, म्हणजे स्टॅटिक जी काय असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, करंट अफेअर्स असेल, इन्शुरन्स अवेअरनेस असेल, किंवा तुमचा अजून गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट असेल, आणि बुक कुरिअरने घरी येतं. तर ही बॅच 3,500 रुपये चालू आहे, पूर्ण 1 वर्षाची व्हॅलिडिटी. मागचे झालेले लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. सेम त्याच पद्धतीने करंट अफेअर्स योद्धा नावाची पण बॅच चालू आहे. तर त्यामध्ये पूर्ण करंट अफेअर्स अराउंड जानेवारी 2023 पासून तर एप्रिल 2024 पर्यंतचा पूर्ण करंट अफेअर्स ह्या वाल्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. मागचे झालेले लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये, इथून पुढच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये. आयडीबीआय साठी एक स्पेशल बॅच चालू केली होती 2 महिन्यांसाठी, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह स्पेशल बॅच म्हणून. अराउंड हिची फीज 1000 रुपये 2 महिन्यामध्ये. त्याच्यात जानेवारी 2023 पासून तर जुलै 2023 पर्यंतचा पूर्ण जे करंट अफेअर आहे, प्रत्येक महिन्याचे अराउंड 12-13 व्हिडिओज, 13 ते 14 व्हिडिओ ह्या बॅचेस मध्ये पण अवेलेबल आहे. हेच लेक्चर आयडीबीआय ला टार्गेट करत असणारे विद्यार्थी ह्या बॅचेस पण परचेस करू शकता. वर्षभरातल्या होणाऱ्या सगळ्याच एक्झाम साठी ह्या बॅचेस टार्गेटेड आहे. असंच डिटेल मध्ये जसं आपण आजची व्हिडिओ पाहिली तसं प्रत्येक पार्ट ह्या बॅचेस मध्ये आपण डिटेल मध्ये शिकलेलो आहे, एकदम डिटेल मध्ये शिकलेलो आहे. तो वाला एक पार्ट मला माहित पाहिजे. तर चालेल, थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. धन्यवाद. निश्शब्दं भगिनी मुक्तौ भीकरदृश्यं अललकसिनतडियालगडि आग्रहते